प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला अनुसरून प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन. खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्यात. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5150 इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक, वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागांच्या विकासात मोठं योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, CNG, LNG गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली, ठाणे, नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 50,000 एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आहे आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे. चांगली सेवा, गाडी सुंदर आहे, चांगली आहे, प्रवाशांना अतिशय चांगला प्रवास करता येईल, करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात महामंडळामध्ये झाली. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मानपाडा येथे गणराज मित्र मंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं आयोजन. दर्शनाकरिता अनेक भक्तांची गर्दी. घोडबंदर मानपाडा भागात मागील 19 वर्षांपासून सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणराज मित्र मंडळाचा मानपाड्याचा राजा अर्थात नवसाला पावणारा गणपतीची यंदा देखील भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा केली आहे. तसंच या 1.5 दिवसांच्या कालावधीत या भागातील सुमारे 3 ते 5 हजार
भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दूरवरून देखील या भागात भक्तगण येत असताना दिसून येतात. त्यामुळे 2 दिवस या भागातील वातावरण अतिशय धार्मिक आणि वेगळंच झालेलं पाहायला मिळतं. मानपाडा गावात 2006 पासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. येथील तरुण मंडळी एकत्र येऊन त्यांनी हा माघी गणेशोत्सव सुरू करण्याचं पाऊल उचललं. यामध्ये अशोक सोनावले, गणेश शिंदे, योगेश ताजवे, हिरादास सोनावले आदींसह इतर तरुणांचाही समावेश होता. तसंच सल्लागार म्हणून ज्येष्ठ मंडळी पाठीशी उभी राहिल्यानं पहिल्याच वर्षी हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झाला. तेव्हापासून ते आजतागायत हा माघी गणेश उत्सव सुरू आहे. त्यातही दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं. दूरवरून भक्तगण या ठिकाणी येऊन गणरायाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेताना दिसून येतात. दरवर्षी 3 ते 5 हजार भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याचं सांगण्यात आलंय. त्यातही येथील रहिवाशांनी गणेश जयंतीच्या निमित्तानं सगळेजण एकत्र यावेत हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तरुण मंडळींनी या माघी गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं. यंदा देखील मोठ्या भक्तिभावात हा उत्सव साजरा झाला. यावेळी उत्सवाच्या आधी विविध स्पर्धांचं आयोजन देखील मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. गणराज मित्र मंडळातर्फे हे 19वे वर्ष आहे. माघी गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. माघी गणेशोत्सवामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कमी 2 ते 5 हजार लोकांचे मंडळाचा महाप्रसाद आयोजित केला जातो. तसेच मंडळातर्फे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. ठाण्यातील समाजसेवक संदीप भानुशाली यांच्या माघी गणेश जयंतीनिमित्त बाईक रॅली काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गणरायाचं जयघोष करत बाप्पाचं आगमन झालं. गेल्या 7 वर्षांपासून भानुशाली कुटुंबीय गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आले आहेत. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव यंदा मंगळवारपासून सुरू झालाय. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. भानुशाली कुटुंबीय हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा करत आले आहेत. आता माघी गणेशोत्सव हा उत्सव सगळीकडेच आनंदाने साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्याही वाढू लागली आहे. घरोघरी हा उत्सव साजरा करणाऱ्यांचं प्रमाण त्या तुलनेनं खूप कमी आहे. माघ महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आता इव्हेंटचं स्वरूप आले. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी भानुशाली कुटुंबीय गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळा लाडूंचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जात असून भानुशाली कुटुंबीच्या घरात सध्या गणरायाची विविध धार्मिक पद्धतीनं पूजा अर्चा केली जात आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली आहे. तर विधानसभेत देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून रान उठवण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जानेवारी ते 5 फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत 98 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली असून 11 जणांवर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 9 बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील या विरोधात आवाज उठवण्यात आला. मात्र पालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर थातुरमातुर कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर पुन्हा ही बांधकामं तेजीत उभी राहत होती. याच प्रकारावरून भाजपा आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.
त्यातच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार केळकर यांनी अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी देखील त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा तसंच माजिवडा, मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.